कारण मी त्यांचं कॅम्पेन केलं आणि खूप छान मजा आली. कारण मला स्वतःला याबद्दल एवढी माहिती नव्हती. खरं तर आता माझं वय खूप आहे की मी माझी लहान मुलं नाही आहेत एवढे, पण मी पुढे माझ्या नातवंडांना किंवा ओळखीच्यातल्यांना कोणालाही हा सल्ला देईन की ही वॅक्सिनेशन खरंच आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. कारण मला जेव्हा मी करत होते शूट तेव्हा मला बरीच माहिती मिळाली आणि खरंच आहे या अवेअरनेसची खूप गरज आहे. आत्ताच डॉक्टर घोषनी ज्या कथा आपल्याला सांगितल्या खरंच टचेबल होत्या आणि मी जिग्नेशजी, कुणालजी आणि ह्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन करते की सरकारतर्फे आपल्याला खरंच लसीकरण होतंच, पण सगळ्या लस आपल्याकडे उपलब्ध नसतात. म्हणून आपल्याला जीविका हेल्थकेअरकडनं जवळजवळ राहिलेल्या सगळ्या लसी आपल्याला टीकाकरण होत आहे, तर त्याचा आपण जरूर लाभ घ्यायला हवा. मी आत्ता सगळं विचारत होते, कोविडच्या काळातही या लोकांनी जवळजवळ 47 लाख लोकांना वॅक्सिनेशन केलं. जिग्नेशजी, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन टू माय अँड हॅट्स ऑफ टू. कारण त्या काळात आम्हाला गरज होती. मी माझ्या सिरियलच्या सेटवर 22 पेशंट होते आणि मी ते सफर केले. त्यामुळे तुमचं काम किती मोलाचं होतं हे मला माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही केमोची पण जी काही थेरपी आहे तुम्ही होममेड सर्व्हिस देता. कारण बऱ्याच वेळा काय होतं, एखादा पेशंट असतो कॅन्सरचा आणि घरातल्यांना वेळ नसतो की आई नवरा बायको बिझी असतात, सून मुलगा नोकऱ्यांमध्ये बिझी असतात आणि त्या पेशंटला, वयस्कर पेशंटला हॉस्पिटलला न्यायचं तर लांब कुठेतरी हॉस्पिटल असतं, त्याच्यामध्ये जवळजवळ दिवसभर जातो आणि त्यामुळे त्या थेरपी तशा मिळत नाही. पण तुम्ही ही पण सुविधा उपलब्ध केली आहे, त्यामुळे मला खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करायचं आहे. कारण मुंबईत मी जेव्हा असे पेशंट असतात तेव्हा मी सांगते, मी रिकामी असते तेव्हा की मी तुमच्याबरोबर येऊ शकते, मला आज मोकळा वेळ आहे, तर मला फार आवडतं की मी त्या पेशंटबरोबर दिवसभर हॉस्पिटलला जाते आणि घरच्यांना सांगते की तुम्ही आज जाऊ नका, तुमचा वेळ तुम्ही दुसऱ्या कामी लावा, मी तेवढं तुमच्यासाठी करू शकते. तर जिग्नेशजी आणि कुणालजी, मनापासून अभिनंदन की तुम्ही या सेवा उपलब्ध करून देताय. आणि लहान मुलांना आता मीच ॲड केलीच आहे, हेपेटायटिस ए म्हणा, इन्फ्लुएन्झा म्हणा, कावीळ म्हणा, सगळेच अगदी. तर त्यामुळे यासाठी या सगळं लसीकरण आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि मला सर्वात की यांनी बिलो पॉवर्टी लाईनसाठी एकही पैसा चार्ज करत नाही. ज्यांचे ऑरेंज रेशन कार्ड आहेत, ज्यांची परिस्थिती खूप वाईट आहे, तर डॉक्टर हा सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे की पैसा सगळेच जण कमवतात किंवा सगळे कामं करतात, पण तुम्ही या लोकांचाही विचार करताय. परत मध्यमवर्गीयांसाठी एकदम पैसे भरणं कधी कधी शक्य होत नाही आणि बाहेर या लसींचे जवळजवळ 40-45 हजार तरी चार्जेस होतात हे मी ऐकिवत आहे. पण आपल्याकडे ते 21,000 उपलब्ध आहे आणि तेही तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये घेता आणि 12 महिन्याच्या. आणि मला असं वाटतं की आपल्या तब्येतीसाठी 1,500-2,000 हजार खर्च करणं काहीच हे नाही, कारण याच्यावर आपलं आयुष्य असतं. वयस्कर लोकांसाठी यांनी वॅक्सिन उपलब्ध केलंय की सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून तेही वॅक्सिन आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची आपण आता काळजी घ्यायला पाहिजे, कारण ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. आता या आपल्या आयुष्याला चांगलं उभं करतात, स्ट्रॉंग करतात, आपल्याला एक ताकद देतात. त्यामुळे खरंच या गोष्टींचं महत्त्व जाणून घ्या आणि जीविका लसीकरण केंद्राच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद द्या. त्यांनी आता खूप नेटवर्क सुरू केलेलं आहे, पण मला असं जिग्नेश भाईंना किंवा कुणालजींना दोघांनाही सांगावंसं वाटतं की हे तुमचं नेटवर्क अख्ख्या महाराष्ट्रभर आणि अख्ख्या भारतभर होते. तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि भरपूर यश आपके आशीर्वाद जो गवर्नमेंट में उपलब्ध नहीं है, ये वैक्सीन बेसिकली 6 प्रकार के वैक्सीन होते हैं. अगर हम सिर्फ पुणे की बात कर रहे हैं या ऑल ओवर इंडिया की बात कर रहे हैं तो टोटल 5 वैक्सीन है जो गवर्नमेंट में उपलब्ध नहीं है, which is hepatitis A, typhoid, chickenpox, meningococcal and influenza. Japanese encephalitis वैक्सीन ऐसी है जो कोई कोई स्टेट में और कोई कोई डिस्ट्रिक्ट में अवेलेबल है. पुणे डिस्ट्रिक्ट में एज ऑफ नाउ अवेलेबल नहीं है, बहुत जल्द आने वाला है. ऑब्वियसली वी नो दैट, बट वो आने के टाइम पे वो बच्चों को देना शुरू हो जाएगा. बट ये डिजीज कैसे है कि ये अवेलेबल है. अगर मैं फॉर एग्जाम्पल टाइफाइड की बात कर रहा हूँ, सो ऑलमोस्ट 10% out of you can say 1 lakh children or you can say adult population can get infected by typhoid. 10% is a huge number. और अभी तक लोगों को पता नहीं है कि टाइफाइड वैक्सीन इज अवेलेबल अंडर द एज ऑफ 45 के ऊपर नहीं है, क्योंकि उसके ऊपर अभी क्लिनिकल ट्रायल्स नहीं हुए हैं. आप सबको पता होता है क्लिनिकल ट्रायल्स होना चाहिए, उसका अप्रूवल होना चाहिए गवर्नमेंट की तरफ से. सो अभी टाइफाइड इज अवेलेबल अंडर द एज ऑफ 45.
सो अभी तो हम लोग ये बच्चों के लिए प्रमोट कर रहे हैं, बट आने वाले टाइम में हम लोग एडल्ट के लिए भी प्रमोट करने वाले हैं. सो दिस वैक्सीन्स आर अवेलेबल एंड एज आई सेड इन पुणे में एज ऑफ नाउ वी आर स्टार्टिंग दिस सर्विसेज. Very soon we are going to introduce services in PMC, Mumbai and rest of Maharashtra as well as across India. So, but जैसे मैम ने बताया, आप सब लोगों का सहकार की जरूरत है, और जैसे राज सर ने बताया, वैक्सीन ही एक ऐसा माध्यम है जिसके थ्रू हम लोग रोग को बचा सकते हैं. एंड रोग को बचाने के पर्सपेक्टिव से वी विल सेव एक्सपेंसेस इन टर्म्स ऑफ हॉस्पिटलाइजेशन. और बहुत बार ऑब्वियसली फॉर एग्जांपल टाइफाइड 10 बच्चों में अगर टाइफाइड होता है तो उसमें से 2 की जान जा सकती है. सो ऑब्वियसली इट कैन सेव लाइव्स आल्सो. सो दैट्स व्हाट वी आर डूइंग इट बेसिकली. तो ये जैसे हम लोग एक मुहिम कैसा है कि पहले हमें शुरुआत करनी पड़ रही है. सो हम लोगों ने पुणे से शुरू कर रहे हैं क्योंकि इसमें बहुत मेहनत लगती है. जैसे हमें क्लिनिक पार्टनर के साथ पार्टनरशिप करनी होती है, उनको ट्रेनिंग देना पड़ता है और पूरा का पूरा कोल्ड चेन मेंटेन बनाना पड़ता है. उसके बाद ये पूरे PCMC में हम लोगों ने ये नेटवर्क खड़ा किया हुआ है. और ग्रेजुअली मे बी इन नेक्स्ट 1 or 2 months वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस अवर सर्विसेज इन चाकन ऑल्सो. वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस सर्विसेज इन पिरंगुट ऑल्सो. सो हम लोग छोटे विलेज और छोटे टाउन में भी लेके जाने वाले हैं. एंड ग्रेजुअली मे बी आने वाले कुछ सालों में हम लोग Tier 3, Tier 4 टाउन में भी लेके जाएंगे, जहाँ पे गांव-गांव में भी ये सुविधा उपलब्ध हो जाएगी. सी बेसिकली कैसा है कि हम लोग एक सर्विस प्रोवाइडर है एंड वैक्सीन इज बेसिकली मैन्युफैक्चर्ड बाय वैक्सीन मैन्युफैक्चरर्स. सो हम लोग या तो वैक्सीन डिस्ट्रीब्यूटर के पास ले सकते हैं या तो फिर मैन्युफैक्चरर के पास ले सकते हैं. क्योंकि अभी हमारा जो डिमांड है, वॉल्यूम है, वो कम है, इसलिए हम लोग डिस्ट्रीब्यूटर के पास ले रहे हैं. आने वाले दिनों में जैसे ही हम लोग मैन्युफैक्चरर के पास प्रोक्योर करेंगे, उस टाइम पे ये जो अभी 25% का जो हम लोग सब्सिडी दे रहा है, वो हो सकता है कि 30% भी चला जाए या 35% भी चला जाए. सो ग्रेजुअली ऑब्वियसली हमारा ये प्रयत्न रहेगा की हम किस तरह से इसको और अफोर्डेबल कर पाए. मला तर वाटतं आता हीच वॅक्सिन म्हणजे कुठलाही असू दे, मेल फिमेल असू दे, कोणासाठी आहे. आणि मी ऍड करताना जेव्हा पाहिलं तेव्हा मला खरंच माझ्यासाठी ती नवीन शिकवण होती खरं तर. म्हणजे मी माझ्या घरी जाऊन सांगत होते, अरे बापरे हे असं असं आलेलं आहे. म्हणजे हे माझ्यासाठी नवीन होतं. आणि मला असं वाटतं की हे मुलींसाठी यायला हवं. म्हणजे आपण बघतो की कोवळ्या वयात मुलींची लग्न होतात, बाळणपण होतात, अजूनही तो रेशो कमी झालेला नाही बाहेर इंटिरियरमध्ये. तर यासाठी पण कुठेतरी अवेअरनेस यायला हवा आणि सगळ्या पालकांनी त्याचा विचार करायला हवा. एक सामाजिक भान ठेवून, आज सामाजिक भान ठेवून ही टीम म्हणजे खरं तर ओरिजिनल गुजरातचे हे लोक, मी म्हणेन महाराष्ट्रात आलेत, पुण्यात आलेत आणि हे एवढं चांगलं काम करतायत. जिग्नेशजी, यू आर सो यंग टू मी, गॉड ब्लेस यू. मी म्हणजे मनापासून सांगते की एवढं छान काम करताय तुम्ही आणि समोरच्याचा विचार करताय की 21,000 पाहिलं तर एखाद्या कुटुंबाला, मध्यमवर्गीय कुटुंबाला एकत्र शक्य नाहीये, पण त्यांचाही विचार करून की महिन्याला 1900 काहीतरी अमाऊंट होईल, तर त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आपण कपड्या लत्त्यांसाठी कितींदा काय काय गोष्टींसाठी किती पैसा घालवतो, तर आपल्या तब्येतीसाठी इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं प्रत्येकाने एवढी ऍक्सेसिबिलिटी करून दिलेली आहे. आता अवेअरनेस येणं हे तुमच्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाने याची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी आणि घरातल्या सगळ्या मेंबरना, इव्हन जमेल तशा शेजारा पाजाऱ्यांना, रिलेटिव्हजना सांगायला हवं की ह्या सोयी तुम्हाला उपलब्ध आहेत, तुम्ही त्याचा निश्चित फायदा घ्या.